नमस्कार. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागात मी चैतन्य सबनीस आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक आनंदजी देशपांडे. सरांचा थोडक्यात परिचय मी देतो. सरांचं शिक्षण हे BCom LLB आणि इतिहासात MA झालेले आहेत. ते महाराष्ट्र राज्य दुर्गसंवर्धन समितीचे माजी सदस्य आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाचे नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे ते माजी सदस्य आहेत. या व्यतिरिक्त महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान निर्मित व श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात 1988 पासून त्यांचा सहभाग आहे. आत्तापर्यंत 275 प्रयोगातून मध्यमवयीन शिवाजी महाराज, सूत्रधार, शाहीर या विविध भूमिका त्यांनी सादर केलेल्या आहेत. याच प्रयोगांच्या निमित्ताने 1997 साली अमेरिका आणि 2015 साली इंग्लंडचा दौराही सरांनी केलेला आहे. पुण्यातील आंबेगाव येथे महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी या भव्य प्रकल्पाचा सल्लागार म्हणूनही सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित पुनर्भेट गोनीदांच्या साहित्यकृतींची हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्याच्यातही सरांचा सहभाग होता. दुर्ग भ्रमंतीतील अनुभवांवर आधारित कातळमणीचा ठाव हे ललित लेखांचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलेले आहे. गेल्या वर्षी विविध विषयांवरील स्फुटलेखांचा संग्रह असलेला काही जनातलं काही मनातलं हा लेखसंग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जाणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे संस्थापक सदस्य सर आहेत. विनय धुमाळे निर्मित दिग्दर्शित लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित लोकमान्य या हिंदी दूरदर्शन मालिकेत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची भूमिकाही सरांनी सादर केली आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा माधव व दिग्पाल लांजरेकर दिग्दर्शित फर्जन आणि फते शिकस्त या ऐतिहासिक मराठी चित्रपटातून सरांनी भूमिका सादर केलेल्या आहेत. इसवी सन 1990 पासून गेली 30 वर्षे 3 राष्ट्रीयकृत बँका, 7 सहकारी बँका, 3 खाजगी वित्त कंपन्या आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या राष्ट्रीय संस्थांचा कायदेशीर सल्लागार, विधी सल्लागार म्हणून सर कार्यरत आहेत. सर, आपले राष्ट्रसेवक या चॅनलवर मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. नमस्ते. आजचा आपला विषय आहे शिवचरित्राचे वर्तमानकालीन संदर्भ. आपण बघतो की शिवाजी महाराजांनी अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जाऊन स्वराज्य निर्माण केलं. तत्कालीन परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती, आजच्या सामाजिक घडामोडी, आजच्या आर्थिक घडामोडी याच्यामध्ये बरीच तफावत आहे. तरी पण शिवाजी महाराजांची जी धडाडी होती, संकटांना सामोरं जायची त्यांची एक पद्धती होती आणि तसंच त्यांचं नियोजन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत जे होतं ते आजच्या घडीलाही कसं लागू पडतं हे आपण आज सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर सर, शिवाजी महाराज म्हटले की साधारण आपल्याला पहिल्यांदा असतं ते युद्ध, स्वराज्य निर्मिती. तर आपण त्या अनुषंगाने आधी जर विचार केला की आजची संरक्षण व्यवस्था, भारतीय देशाचं एक आपल्याला एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला चीन आहे, त्यांच्याशी आपले संबंध फार काही असे मैत्रीपूर्ण नाही आहेत. तर ह्या अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काही शिकता येऊ शकतं का? प्रश्न वर्तमानकालीन संदर्भाशी संबंधित जरी असला तरी मला असं वाटतं की थोडंसं शिवचरित्राच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. मला असं वाटतं की शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व समजून घेत असताना ज्या पार्श्वभूमीवर ते व्यक्तिमत्व निर्माण झालं ती पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घेतली पाहिजे आपण. कारण जवळजवळ एका वाक्यात जर आपण सांगायचं झालं तर शिवजन्माच्या पूर्वीच्या 350 वर्षामध्ये जे घडलं नाही आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची 350 वर्ष जे टिकवता आलं नाही, असं एक अलौकिक असं राष्ट्रीय चारित्र्याचं जागरण आपल्याला शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये दिसतं. आणि त्याचा एकत्रित विचार करत असताना मला असं लक्षात येतं की ज्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व निर्माण झालं ती पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतं की जवळजवळ इसवी सनाच्या 12व्या शतकातल्या यादवांच्या पाडावानंतर ते महाराजांच्या जन्मापर्यंत म्हणजे जवळजवळ 1630पर्यंत मधला जवळजवळ 350-400 वर्षांचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी आक्रमणं झालेली आहेत त्या आक्रमणांचा भारतीय समाजमनावरती असलेला परिणाम एवढा मोठा आहे की जवळजवळ 350 वर्ष हा सगळा समाज आपला सगळा आत्मविश्वास आणि आपली सगळी जी काही त्या युद्धशास्त्रातली जी एक संपन्नता होती ती घालवून एका अर्थाने थोडासा हतबल झालेला आणि या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती शरण असं आपण ज्याला म्हणू असा झालेला समाज आपल्याला सगळा दिसून येतो.
आणि मग या पार्श्वभूमीवरती एक 16 वर्षाचा मुलगा उभा राहतो, तो त्या परिस्थितीचा विचार करतो आणि ती परिस्थिती मी बदलून दाखवीन असं म्हणतो, किंबहुना पुढच्या काळात ती बदललेली आपल्याला दिसते सुद्धा. तर हा जो भाग आहे ना, हा भाग आपल्याला असा लक्षात येतो की हा अचानक निर्माण झाला का, तर तो अचानक निर्माण झालेला नाही आहे. त्यांच्या लहानपणापासून त्यांच्यावरती आऊसाहेबांनी जे संस्कार केलेले होते त्या संस्कारांच्यामधनं ते व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा एक जो भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे आजच्या वर्तमानकालीन सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक घरातनं मिळणारा त्या मुलाच्या वरचा जो संस्कार आहे तो संस्कार आणि तत्कालीन शिवचरित्राचा संस्कार ह्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागेल की त्या पद्धतीचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा असा कुठला संस्कार आपण आत्ता सध्या आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये करतो. एक साधं उदाहरण आपण असं घेऊ शकतो की बाबा कुठं तर थोडीशी दंगल सुरू झाली, काय सुरू झाली, तर पहिल्यांदा आपण करतो काय, तर पहिल्यांदा आपल्या मुलांना घरात घेतो, दरवाजा लावून घेतो. हे एक आई म्हणून, एक पालक म्हणून योग्यच आहे, ते अयोग्य असं मला म्हणायचं नाही. पण मग शिवचरित्रात काय दिसतं, तर शिवचरित्रात आपल्याला याचे नेमकं उलटं दिसतं की सामाजिक स्वरूपामध्ये आणि धार्मिक स्वरूपामध्ये होत असलेले जे अन्याय आहेत त्या अन्यायाच्या विरुद्ध माझ्या मुलांनी उभं राहिलं पाहिजे. दुसऱ्या कोणीतरी ते काम करता कामा नये, ते माझ्या मुलांनी केलं पाहिजे. हा एक जो महत्त्वाचा संस्कार तत्कालीन सगळ्या सामाजिक ह्याच्यामध्ये जिजाऊसाहेबांनी शिवाजी महाराजांच्यावरती केला, तो त्या सगळ्या पुढच्या घडामोडींचा महत्त्वाचा बेस आहे. आणि त्याच्यातनं त्यांच्या मनात असं निर्माण झाली की अरे हे जे काय चाललेलं आहे ते सगळं बरोबर नाही आहे आणि हे मला बदलायचं आणि हे मी बदलेन. हा जो आत्मविश्वास जिजाऊसाहेबांच्या संस्कारातनं त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, तो आत्मविश्वास मला असं वाटतं की सध्याच्या वर्तमानकालीन जगामध्ये सुद्धा हा आत्मविश्वास निर्माण होणं आपल्या मुलांच्यामध्ये आणि तो निर्माण करण्यासाठी घरच्यांनी प्रयत्न करणं हा एक त्याच्यातला पहिला टप्पा झाला. बरं, आता एखाद्या शिवचरित्रकालीन ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी हाक मारली आणि एकदम 500 जण उभे राहिले, असं झालं आहे का हो? तर तसंही दिसत नाही आहे. म्हणजे तत्कालीन याच्यामध्ये मी तर नेहमी एक असं उदाहरण देतो की एखाद्या मुलांनी मनात आणावं आणि मी उद्या या देशाचं सगळा चेहरामोहरा बदलून टाकीन असं एखादं स्वप्न बघावं आणि ते पूर्ण झालं असं घडून यावं, हे इतकं वाटतं तितकं सोपं नसतं. 300-300 350 वर्ष या मातीमध्ये रुजलेल्या सुलतानी सत्ता, त्यांचं पाशवी बळ, त्यांची एकूण युद्धाची तयारी, त्यांच्याकडं असलेली युद्धसंपदा, या पार्श्वभूमीवरती विचार केला तर शिवाजी महाराजांच्याकडे काय होतं? तर ते चित्र जे दिसतं ना आपल्याला, ते आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ज्याला डाटा फीड म्हणतो की नाही, त्या डाटा फीडमध्ये आपण हा जर डाटा फीड केला की एकूण आदिलशाहीचं बळ किती, एकूण निजामशाहीचं बळ किती, एकूण कुतुबशाहीचं बळ किती आणि त्या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांचं एकूण बळ किती, तर ते अत्यंत विपरीत चित्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं की यांची एक आलेली सैन्य जरी आपण शिवाजी महाराजांच्यावरची जर लक्षात घेतली तर एक 35,000चं आहे, एक 40,000चं आहे, पुढच्या काळात तर आलेली सैन्य सगळी लाखाची सैन्य आहेत. या पार्श्वभूमीवरती अतिशय विपरीत परिस्थिती, अतिशय केविलवाणी परिस्थिती या सगळ्या स्वराज्यकालीन संस्थांची दिसते. अगदी मागाशी आपण अनौपचारिक बोलत असताना तू उल्लेख केला तसा की अफजलखानाच्या स्वारीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की एकूण सगळं मिळून अफजलखानाचं सैन्य 35,000च्या पुढचं आणि त्यावेळेला महाराजांच्या सैन्याची स्थिती आहे 7,000. हे 5 पटीनं जास्त असलेल्या सैन्याचा सुद्धा जो काही पराभव घडून आला, तो पराभव असा आपसूक घडून येत नाही. तर त्याच्या पाठीमागचं एक म्हणजे त्याच्यामागचं प्लॅनिंग तू मागाशी म्हणलास तसं प्लॅनिंग तर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रत्येक गोष्ट महाराजांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसते की त्याच्या पाठीमागे निश्चितपणाचं एक स्वतंत्र आणि आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण ऑप्शनल प्लॅनिंग म्हणू की हे नाही घडलं तर हे करता येईल का, ते नाही घडलं तर ते करता येईल का, असा सगळ्याचा एकत्रित विचार झालेला दिसून येतो आपल्याला. पण तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये, अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हे सगळं करू शकू आणि जिंकू शकू, हा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसतो ना, हा आत्मविश्वास आजकाल आपल्याला आत्ताच्या पिढीमध्ये थोडासा कमी दिसून येतो. आता त्याची कारणं काही वेगवेगळी असू शकतात, नाही अशातला भाग नाही.
पण त्या आत्मविश्वासाचा जो अभाव आहे तो अभाव आपल्याला शिवचरित्राच्या याच्यामध्ये असं दिसून येतं की तो अभाव त्या कालखंडामध्ये सगळ्याच दृष्टिकोनातून असूनसुद्धा त्याचा प्रभाव महाराजांच्या व्यक्तिमत्वावर कुठं पडलेला नाही आहे. आणि महाराजांचे व्यक्तिमत्व त्या सगळ्या अभावामध्ये सुद्धा उठून दिसतं. याचं कारण असं आहे की हे जे काही सभोवताली चाललेलं आहे ते सभोवताली चाललेलं सगळं मला बदलून टाकायचं आहे. ही एकदा धारणा पक्की झाल्यानंतर म्हणजे महाराजांचा एका पत्राचा उल्लेख करता येईल की साधारण ते दादाजी नरस प्रभू देशपांड्याने लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे राज्य व्हावे ऐसे श्रींचे मनात फार आहे. म्हणजे एक तर स्वतःची त्यांची इच्छा तर आहेच आहे, पण त्यांना हे माहीत आहे की हे एक परमेश्वरी कार्य आहे आणि ते करण्याचं निमित्त म्हणून मी आहे आणि मला ते करणं मला भाग आहे. म्हणून ते म्हणताना असं म्हणतात की हे स्वराज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या सगळ्या सुरुवातीच्या काळातल्या हालचाली आहेत त्या हालचाली जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये कुठंही या सभोवताच्या वातावरणाचा दबाव नाही, सभोवताच्या वातावरणाची असलेली फिकीर ज्याला आपण म्हणू की आता माझं कसं होईल की एवढा मोठा समोरचा विपरीत भाग आपल्याला दिसून येतो आहे, असं कुठलंही दडपण त्यांच्या मनावरती नाही. उलट प्रत्येक संकटाच्या काळामध्ये त्यांची स्वतःची एक निर्णय क्षमता जी आहे किंबहुना संरक्षण क्षमता जी आहे ती उजळून निघालेली आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकाराने प्रत्येक संकटाला तोंड दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्या गोष्टींचा विचार करता आज वर्तमानकालीन संदर्भामध्ये आपल्याला असा विचार करावा लागतो की आपल्या आसपासची राष्ट्र असतील किंवा आपल्या आसपासच्या असलेल्या शत्रूंच्याबद्दलचा जो आपला अभ्यास असेल तो अभ्यास आणि त्याची आत्ताची असलेली उपलब्धता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी युद्ध जी जिंकली जातात ना ती हातातल्या शस्त्रावर नाही तर ते शस्त्र ज्या मनगटामध्ये असतं ना त्या मनगटातल्या आत्मविश्वासावर जिंकली जातात. तो आत्मविश्वास निर्माण करणं ही जी आत्ताची महत्त्वाची गरज आहे त्या दृष्टिकोनातून तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वर्तमानकालीन याच्यामध्ये काय करावं लागेल याचा विचार होणं जास्त महत्त्वाचं आहे. सर, आपण खूप चांगल्या प्रकारे याचं उत्तर दिलं आणि एक आपण नेहमी म्हण ऐकतो ज्याचं थोडक्यात तुम्ही विश्लेषण केलं की शिवाजी जन्माला यावं पण बाजूच्या घरात, असा आजकालचा एकंदरीत विचार असतो लोकांचा. सो त्याच्यामुळे आज आपण कदाचित मागे पडत असू. तर ह्याच्यानंतर अजून एक प्रश्न मनात उभा राहतो ते म्हणजे त्यावेळेसची राजकीय परिस्थिती. आणि राजेशाही होती, अनेक शाह्या होत्या आणि एकसूत्री अंमल होता बऱ्यापैकी. आणि आज आपली लोकशाही परिस्थिती जी बऱ्यापैकी वेगळी आहे. पण तरी आजच्या राजकारणावरती आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रभाव कसा काय पाहू शकतो? हां, प्रश्न चांगला आहे. तू म्हणालास तशी एकसूत्री अंमलाची परिस्थिती होती, राजेशाही होती, त्यामुळे एक निर्णयाचं स्वातंत्र्य होतं. हे सगळं मान्यच करावं लागेल आपल्याला. त्यामुळं प्रत्येक गोष्टींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या संदर्भात घेण्याचं जे निर्णयाचं स्वातंत्र्य होतं ते त्या तत्कालीन वातावरणात मोठं होतं. ह्याच्या बाबतीत वादच नाही. पण एकदा एक परिस्थिती आपण स्वीकारल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की शेवटी त्या परिस्थितीनुरूप आपल्याला विचार करावा लागतो. स्वातंत्र्यानंतर एकदा आपण ती लोकशाही स्वीकारली म्हटल्यानंतर लोकशाहीच्या अनुषंगाने जो काही एक अर्थात पण शेवटी लोकशाही स्वीकारली म्हणजे तरी काय केलं हो आपण? हे आपण आज लोकशाहीची व्याख्या जी सर्वसाधारणपणे शाळेमध्ये शिकतो ती लोकांसाठी निर्माण केलेलं लोकनिर्मित राज्य अशी आपण लोकशाहीची व्यवस्था. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात अभिप्रेत काय आहे? ह्याच्यात टॉपमोस्ट ह्याच्यावरती कोण आहे तर ती लोक आहे. लोकांसाठी निर्माण केलेलं. आणि मग हे करत असताना त्या लोकांचाच म्हणजे कोणाचा तर सर्वसामान्य जनतेचा एकूण असलेला या सगळ्या ह्याच्यातला जो सहभाग आहे तो सहभाग कशासाठी अपेक्षित आणि अधोरेखित केलेला आहे तर तो त्यांच्याच कल्याणासाठी केलेला आहे. मग लोककल्याणासाठी निर्माण झालेलं जे आत्ताचं राज्य आहे किंबहुना स्वीकारलेली जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था आपल्याला शिवचरित्रामध्ये दिसून येते की आपण शिवाजी महाराजांना उल्लेख करत असताना नेहमी लोककल्याणकारी राजा असा आपण त्याचा उल्लेख नेहमी करतो शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये. तर ते लोककल्याणकारी राजा म्हणजे काय? शेवटी तत्कालीन हुकुमशाहीचं जे किंवा एकाधिकारशाहीचं जे स्वरूप होतं ते शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचाच विचार आहे आणि लोकशाहीमध्ये सुद्धा लोकांच्या कल्याणाचाच विचार आहे. म्हणजे ध्येय कुठलं आहे?
एक आहे, साधनं वेगवेगळी असतील, पण मग त्या साधनांचा त्या एका दृष्टिकोनातून असलेला प्रवास काय पद्धतीने होतो याच्या विचाराच्या अनुषंगाने ती पुढची पावली पडणं हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा जी स्वीकारलेली आपण एक यंत्रणा आहे, म्हणजे त्याच्यातली आज न्याय यंत्रणा असेल किंवा एक पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांचाही एक स्वतंत्र राज्यांग म्हणून विचार शिवाजी महाराजांच्या काळात शिवचरित्रामध्ये झालेलाच आहे. सरसेनापती आहे, न्यायव्यवस्था आहे, महसूल व्यवस्था आहे, मुलकी व्यवस्था आहे. या हे जे अष्टप्रधान मंडळ महाराजांचं जे निर्माण झालेलं होतं की नाही, किंवा महाराजांनी निर्माण केलेलं होतं, याच्यामध्ये या प्रत्येक त्याला राज्यांग असं म्हणलेलं आहे. त्या राज्यांगांचा विचार स्वतंत्र आहे, त्याचे अधिकारी स्वतंत्र आहेत, त्यांना दिलेले अधिकार स्वतंत्र आहेत. हां, शेवटचं एक अल्टिमेट ज्याला अथॉरिटी आपण म्हणू ते महाराज स्वतः जरी असले तरी त्याचे एक कामाची विभागणी जी आहे ती झालेलीच आहे. तेच स्वरूप आत्ता आपण पाहतो आहोत. आणि आत्ताच्या याच्यामध्ये कोणी एक माणूस फक्त त्या जागी बसलेला नसताना फक्त ती मग काही ठिकाणी न्याय व्यवस्था आहे, काही ठिकाणी महसूल व्यवस्था आहे, काही ठिकाणी मग मंत्रिमंडळ आहे, काही ठिकाणी एक, म्हणजे थोडक्यात काय आहे तर लोकांच्या कल्याणासाठी कोणी एक माणूस निर्णय घेतं का सगळे मिळून निर्णय घेतात, हा फक्त त्याच्यातला बाह्यांगाने दिसणारा फरक आहे. पण उद्दिष्ट मात्र एकच आहे की सर्वसामान्य लोकांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या एकूण नीतिमत्तेचं, त्यांच्या राष्ट्रीय चारित्र्याचं संवर्धन करणं, त्यांचं रक्षण करणं आणि त्या अनुषंगाने देशाच्या एकंदरीत सुरक्षेचा, देशाच्या उन्नतीचा विचार करणं, हा सगळा जो भाग दिसतो तो तत्कालीन कालखंडातही दिसतो, आजही दिसतो. व्यवस्थेतला फरक असेल आणि तो व्यवस्थेतला फरक पडतच राहतो, कारण दर 100 वर्षानंतर एक नवीन व्यवस्था उदयाला येते, एक नवीन व्यवस्था लयाला जाते. तर तो भाग होतच राहत असतो. आणि हा जो एक सगळा कालखंड आहे ना, हा तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टिकोनातून थोडासा लहान मोठा वाटू शकतो, पण एका देशाच्या इतिहासामध्ये हा कालखंड फार मोठा आहे अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळं आत्ताच्या रचनेमध्ये सुद्धा जर तुमचं उद्दिष्ट लोककल्याणकारी असेल तर तुमच्या कार्याच्या अनुषंगाने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आणि शिवकालीन स्वराज्याचा जो काही एक भाग आणि आदर्श आजच्या ज्याला आपण म्हणू की लोकसंस्थांच्यामध्ये काम करणाऱ्या सेवकांच्यामध्ये असेल, मंत्र्यांच्यामध्ये असेल, तो जर त्यांनी तो उद्दिष्ट ते जर समोर ठेवलं तर मला असं वाटतं की त्यांना त्याच्या बाबतीमध्ये मिळणारं मार्गदर्शन महत्त्वाचं असू शकणार आहे. बरोबर सर. आता आपण बघतो की बरेच भ्रष्टाचार होत असतात किंवा काही चुका होत असतात, ज्या आजच होतात तसं नाही, हा मानसिकतेचा भाग आहे, तर तो त्याही वेळेला होत असेल. तर आपण एक ऐकतो की शिवशाहीचा शिरस्ता एकदम कडक होता, छोट्या छोट्या चुकांसाठी किंवा मोठ्या गुन्ह्यांसाठी राजे कडेलोट करायचे किंवा म्हणजे कडक शिक्षा द्यायचे. आणि आज आपली एक न्यायव्यवस्था आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं, म्हणजे ह्याची एक सांगड कशी घालता येईल किंवा त्याच्यातल्या फरकाबद्दल आपण काय बोलाल? प्रश्न खूप नेमका आहे, पण उत्तरही तितकंच नेमकंच मला द्यायला आवडेल की कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे राजकारणाचं असेल किंवा समाजकारणाचं असेल, गुन्हेगारीकरण हे तत्कालीन समाजामध्ये सुद्धा होतंच, त्याही आधीच्या परंपरेमध्ये आपल्याला दिसतंच आणि आजही आपल्याला दिसतं. प्रश्न निर्माण एवढाच होतो की त्याच्या बंदोबस्तासाठी तत्कालीन गोष्टींच्यामध्ये काय व्यवस्था केल्या गेल्या किंवा आज आपण काय करू शकतो, असा थोडासा तुझ्या प्रश्नाचा रोख आहे. 2 घटनांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल की रांजाच्या पाटलाच्या प्रकरणामध्ये जेव्हा एका स्त्रीवरती बलात्कार झाला तेव्हा महाराजांनी काय केलं तर त्याचा चौरंगा केला म्हणजे की त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडून टाकले आणि त्याची मग एक समाजावरती जरब बसली असं आपण म्हणू शकतो. पण मला त्याच्यापेक्षा आणखीन एक पुढं घडलेली घटना आहे की ज्याचा फारसा कागदपत्रांच्यामधनं कुठं उल्लेख झालेला मला सापडून येत नाही. महाराजांनी एक गोष्ट केली की तो जो रांजाचा पाटील होता त्याला एका अशा ठिकाणी ठेवला त्यांनी की सर्वसामान्य माणसांनी जाता येताना त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. आणि महाराजांच्या तोंडचंच एक वाक्य आहे की याच अशा ठिकाणी ठेवा की जात्या येत्याने पाहिले पाहिजे की स्वराज्यामध्ये स्त्रीवर बलात्कार झाला तर त्याची अवस्था काय होते. म्हणजे प्रश्न काय आहे तर जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे त्या माणसाला गुन्हा करत असताना
त्या कायद्याचा, त्या न्यायव्यवस्थेचा धाक वाटला पाहिजे आणि त्या धाकामुळं तो त्या गोष्टीपासून परावृत्त झाला पाहिजे. तर अशी कुठली व्यवस्था आत्ताच्या एकूण रचनेमध्ये आपल्याला दिसते का, याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरा भाग असा आहे याच्यामधला की तत्कालीन सगळ्या गोष्टींच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा जो अंतर्भाव असतो त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो लोकसंख्येचा. 300-350 वर्षापूर्वी या देशात असलेली लोकसंख्या आणि आत्ता असलेली एकूण लोकसंख्या याचा जर विचार केला तर वाढलेली प्रलोभनं, त्याच्यानंतरचा वाढलेला एकूण शहरीकरणाचा आणि या सगळ्याच याचा जो भाग आहे आणि निर्माण झालेल्या आणखीन काही व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थांच्या अनुषंगाने गुन्हेगारी प्रवृत्तीकडं वाढणारा कल समाजाचा जर जास्त असेल तर त्याच्या निर्मूलनासाठी किंवा त्याच्यावरती बंदोबस्तासाठी सुद्धा मला असं वाटतं की त्या व्यवस्थासुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये वाढल्या पाहिजेत मग. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला भाग पुन्हा असा आहे की एकंदरीतच संस्कारांचा जर भाग खूप मोठा असेल तर या गोष्टींच्याकडे प्रवृत्त होण्याची शक्यता पण कमी असते. पण मूलतः जो प्रश्न तुझा होता त्या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की ही अशा पद्धतीने विचार करणारी किंवा गुन्हे करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावरती कायद्याचा धाक असणं, जरब असणं आणि ती जरब वाटण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं हा जर एक न्यायव्यवस्थेचा भाग आपण समजला तर मग अशा गोष्टींना आळा बसू शकतो. म्हणून आत्ता आपल्याकडं एक नवीन जी आत्ता घटनेमध्ये किंवा याच्यामध्ये जी एक आत्ता आपल्याला तरतूद केली गेली की बाबा ज्यांनी बलात्कार केला आहे त्याला आता फाशी द्यायची व्यवस्था आपल्याकडं झालेली आहे. तर मग हे एकदा त्या गोष्टींच्यामध्ये जेव्हा त्याच्यात 2-4 जणांना फाशी दिली जाईल त्यावेळेला मग लोकांच्या लक्षात येईल की अरे बाबा मग याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला तत्कालीन काही गुन्हा आपण केला तर त्याची जरब वाटावी अशी शिक्षा जर उपलब्ध असेल तर कदाचित त्याचा परिणाम पण कमी होऊ शकतो. पण तुझा मुद्दा बरोबर आहे की तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये जो एक निर्णय किंवा एक छत्री निर्णयाची जी एक मुभा महाराजांच्या काळात होती तशी आत्ताच्या काळामध्ये आपल्याला नाही निर्माण करता येणार. पण एक न्यायव्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप मात्र या सगळ्या गुन्हेगारांच्यावरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी शिवकालाचा आणि शिवकालीन समाजव्यवस्थेचा जर आदर्श ठेवला तर मला असं वाटतं की हा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणामध्ये सुटण्याच्या दृष्टिकोनातून काही हालचाली निर्माण होऊ शकतात. सर, आत्ता तुम्ही म्हणाले की तत्कालीन समाज आणि मगाशी तुम्ही म्हणाले तसं राष्ट्राच्या ह्याच्यामध्ये 350 हा छोटा टप्पा आहे, पण तरीसुद्धा तत्कालीन समाज आणि आत्ताच्या समाजामध्येही फरक आहे. आणि शासक म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की ते एकसूत्री अंमल असो किंवा बाकीचेही अंग असो, तर आजच्या समाजव्यवस्थेवरती आणि शासन यांच्यामधलं जे नातं आहे आणि त्यावेळेसचं समाजव्यवस्था आणि शिवाजी महाराजांचं शासन ह्याच्यातलं जे नातं होतं याच्यावरती आपण काय भाष्य कराल? मी मगाशी बोलताना जो एक उल्लेख केला ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की कुठल्याही प्रकारची शासन व्यवस्था जरी निर्माण झाली तरी त्याचं अंतिम उद्देश जे आहे की नाही ते अंतिम उद्देश हे लोककल्याण हेच असलं पाहिजे. म्हणजे मला याच्या बाबतीमध्ये गीत रामायणातलं एक गदिमांचं वाक्य फार छान त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये की शेवटचं जे सीतेच्या अग्निदिव्यानंतरचं जे गाणं आहे त्याच्यामध्ये स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, त्याच्यामध्ये गदिमांनी असं म्हणलेलं की प्रजारंजवी तो सौख्ये तोच एक राजा. म्हणजे प्रजेचं कल्याण हेच ज्या माणसाचं अंतिम ध्येय असतं त्यालाच राजा म्हणावं. आणि तीच संकल्पना शिवकालीन स्वराज्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एकदा महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्या प्रजेचं सौख्य आणि त्या प्रजेच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हेच त्याचं प्रधान कार्य किंबहुना आजच्या भाषेमध्ये आपल्याला त्याला पहिली प्रायोरिटी आपण जी म्हणू ना ती पहिली प्रायोरिटी राहिली पाहिजे. व्यवस्थात्मक भाग कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये जरी असला तरी त्याचा मूळ उद्देश हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या सामाजिक रचनेमधलं जे काही सुख आहे जे काही सौख्य आहे ते शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचेल हे पाहणं हीच त्या समाजव्यवस्थेची किंवा राज्यव्यवस्थेची किंवा न्यायव्यवस्थेची भूमिका असली पाहिजे. आणि ती भूमिका ज्या राज्यव्यवस्थेमध्ये असते ती राज्यव्यवस्था आदर्श राज्यव्यवस्था अशी मानली जायला काही अडचण येत नाही.
शिवचरित्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने त्या कालखंडामध्ये जे दिसतं की महाराजांच्या सगळ्या एकूण पत्रातनं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, ही जी भूमिका महाराजांच्या सगळ्या याच्यामध्ये दिसते की जे काही घ्यावयाचे ते रास विकत घ्यावे, असं त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलेलं आहे की ते तुम्ही जाता जाता म्हणाल की चांगल्या भुईमुगाच्या शेंगा आलेल्या तर 2 वेल उपसून काढले आणि बसून बांधावर बसून खाल्ले, असं चालणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, ही जी भूमिका आहे ना, ती भूमिका जेव्हा एखाद्या कसं असतं माहिती आहे का, कुठल्याही सुधारणांचा जो भाग असतो ना, त्या सुधारणा आपल्या देशाच्या परंपरेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये विचार केला तर त्या नेहमी खालनं वर जात नाहीत, वरनं खाली येतात. त्यामुळे जसा वरचा माणूस वागतो ना, तशी माणसं खालनं वागत येतात. म्हणजे महाजनो येन गता सपंथा भवती असं जे म्हणतात ना, की ज्या मार्गाने मोठी माणसं जातात त्या माणसांनी त्या वाटेनी मग लहान माणसं जायला सुरुवात करतात. म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असं आहे, येथ ज्येष्ठ जे अनुचरिती त्यासी धर्म म्हणिती. म्हणजे जी मोठी माणसं ज्या पद्धतीने वागतात त्याला धर्म म्हणलेला आहे आपल्याकडं. त्यामुळं या ज्या रचना आहेत की नाही, त्या रचनांच्यामध्ये जे होणारे बदल आहेत ना, ते वरनं खाली येत असतात नेहमी. त्यामुळं वरचा जो माणूस असतो तो वरचा माणूस जितका नीतीसंपन्न, जितका चारित्र्यसंपन्न, जितका चांगल्या पद्धतीने देशाचा आणि राष्ट्राचा विचार करणारा, समाजाचा विचार करणारा असतो, ते पाझरत 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 खाली येतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा नियमही तोच आहे. जमिनीवर पडलेलं पाणी पाझरत 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 जसं खाली जातं, तसं या सगळ्या आदर्शांच्या संकल्पनासुद्धा वरून खालपर्यंत येत असतात. त्यामुळं तो वरचा जो बसलेला माणूस आहे त्याच्या एकूण नीतिमूल्यांच्यावरती, त्याच्या व्यक्तिमत्वावरती समाजाचा एक पोत ठरत असतो. त्यामुळं असा जो राजा आहे, म्हणून मी मगाशी ते उदाहरण दिलं की प्रजारंजवी तो सौख्य तोच एक राजा, असं जे त्यांनी रामाच्या बाबतीमध्ये म्हणलेलं आहे. त्या अनुषंगानेच ही पुढची सगळी कालखंडातली जी वाटचाल आहे ती पाहिली तर आता ठीक आहे, आपण एक संस्थात्मक भाग म्हणून लोकशाही स्वीकारली, तरीसुद्धा ती स्वीकारत असताना त्या लोकशाहीची व्याख्याच आपल्याला काय सांगते, तर ते लोककल्याणकारी राज्य असलं पाहिजे म्हणून लोकांनीच लोकांच्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. आता त्या व्यवस्थेतल्या त्रुटी ह्या प्रत्येक बाबतीत, म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो की बाबा समजा एखाद्या शेताला पाणी द्यायचं आहे, तर किती पद्धतीने देता येऊ शकतं, तर बाबा पाटाने पाणी देता येऊ शकतं, त्याच्यानंतर पाईपलाईननी पाणी देता येऊ शकतं, स्प्रिंकलरनी पाणी देता येऊ शकतं, आणखीन काही पद्धतीने पाणी देता येऊ शकतं. पण या प्रत्येक उपायामध्ये त्या उपायांची आणि त्या याची काही तोटे आहेत, काही फायदे आहेत. तुम्ही पाटाने पाणी सोडून दिलं की जिथं सखल भाग असेल तिथे चिखल होणार, जो उंचवटा असेल ते कोरडं राहणार. स्प्रिंकलरनी दिलं की सगळीकडे एकत्रित पडणार. असं म्हणजे प्रत्येक संस्थात्मक भागाची किंवा प्रत्येक एका उपायाचे म्हणून स्वतःची काही फायदे तोटे आहेत. तसे तुम्ही निवडल्यानंतर, एक संस्था तुम्ही निवडल्यानंतर आता तुम्ही लोकशाही निवडलीत, तर लोकशाहीसुद्धा ही पूर्णपणे एकदम संरक्षित अशी व्यवस्था आहे आणि त्याच्यातनं पूर्णपणे सगळ्या समाजाचं कल्याण साधलं गेलेलं आहे असं होत नाही. त्याचे काही तोटे असू शकतात. म्हणजे मग ती एक भूमिका आपण म्हणतो तसं की आत्ता तू विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी असं म्हणू शकतो की एखादा गुन्हा घडल्यानंतर एकदम गुन्हा घडला आणि त्यांनी कबूल केलं आणि त्याला फाशी दिली, असं होतं का आपल्याकडं? तर तसं होत नाही. ते तिथे एक न्यायव्यवस्थेची एक जी रचना आहे, त्या रचनेतनं ते सगळं पार पडावं लागतं. ते पार पडल्यानंतर मग परत शेवटपर्यंत अगदी पार राष्ट्रपतींच्यापर्यंत तो दयेचा अर्ज आणि मग त्या अर्जाच्या अनुषंगाने त्याचा पुढचा विचार, हे सगळं होऊन मग तो टोकाचा निर्णय घेतला जातो. आता ती एक रचना आहे, त्या रचनेमध्ये तो लागणारा जो वेळ आहे तो वेळ त्या रचनेच्या अनुषंगाने होत जातो. त्या पद्धतीने मला असं वाटतं की आत्ताच्या रचनेमध्ये तो लागणारा वेळ आणि पूर्वीच्या रचनेमध्ये लागणारा वेळ ह्याच्यातली जरी तफावत असली तरी त्याचं ध्येय मात्र लोककल्याण हेच असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून निर्णय जेवढे लवकर घेतले जातील तेवढी त्याची जरब चांगल्या पद्धतीने बसेल, असा एक भाग त्याच्यामध्येही असू शकतो. बरोबर. सर, आत्ता आपण म्हणाले तसं की राजांचा आदेश असायचा की रयतेच्या देठावालाही धक्का लागू नये, तोशीस लागू नये. तर ह्याच्यामागे एक जबरदस्त असं फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थकारण होतं.
शिवाजी महाराजांचं स्वतःचं होतं, त्यांना सल्लागार होते, त्यांचं मदत होती. तसं आजचं अर्थकारण आणि शिवकालीन अर्थकारण याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, आत्ताचं त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की आत्ताचं जे अर्थकारण आहे आणि त्यावेळचं जे अर्थकारण आहे याच्यामधला एक मूलभूत फरक आपण पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे की तत्कालीन अर्थकारण जे आहे ते अर्थकारण आजच्या दृष्टिकोनातून आजच्या अर्थकारणाशी त्याची तशी तुलना नाही करता येणार. कारण आजचं अर्थकारण हे अनेक गोष्टींच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आजचं अर्थकारण अवलंबून आहे ते तुमच्या विनिमयाच्या पद्धतीवरती अवलंबून आहे, तुमच्या उत्पन्नाच्या साधनांच्यावरती अवलंबून आहे. आजचं अर्थकारण अवलंबून आहे ते तुमच्या देशाचे असलेले आर्थिक स्वरूपाचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांच्यावरती अवलंबून आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आत्ताच्या नंतरच्या कालखंडामध्ये ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्याच्यावरती आजचं अर्थकारण अवलंबून आहे. तत्कालीन अर्थकारण जे अवलंबून आहे ते तत्कालीन अर्थकारण त्या वेळची जी विनिमयाची पद्धत होती त्या पद्धतीवरती आणि त्या आपल्याला ज्याला आपण म्हणतो एक इंग्लिशमध्ये शब्द आपण त्याला वापरतो ते त्याला बार्टर सिस्टीम म्हणतो आपण, की वस्तूच्या स्वरूपातली जी देवाणघेवाण होत असे त्याच्यावरती तत्कालीन अर्थकारण अवलंबून होतं. त्यामुळं त्या अर्थकारणाचं स्वरूप आणि आजच्या अर्थकारणाचं स्वरूप थोडंसं भिन्न आहे, नाही अशातला भाग नाही. पण पुन्हा मी परत फिरून त्याच ठिकाणी येतो की त्या अर्थकारणामध्ये सुद्धा शेवटच्या माणसापर्यंत त्या अर्थकारणाचे फायदे कसे पोचले पाहिजेत याचा जो एक विचार होता तोच विचार आजच्या अर्थकारणामध्ये पण आपल्याला दिसून येतो. तो पोचतो का नाही हा भाग वेगळा, कारण त्याच्यामध्ये शेवटी परत कसं आहे एक व्यक्तिगत व्यावसायिक स्वातंत्र्य तुम्हाला आज मिळालेलं आहे. तुमच्या व्यक्तिगत उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही म्हणजे पूर्वी जसं एक व्यवसाय एका कुटुंबाकडनं केला जायचा, शेती करणारे शेती करत असत, बाकीचे 12 बलुतेदारांची जी एक रचना होती त्याच्यामध्ये तो बलुतेदार त्याच्या पद्धतीने काम करत असे. असं आत्ताच्या बाबतीमध्ये आत्ता सध्याच्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये होत नाही. आपल्याला मी सकाळी वकिली करू शकतो, मी संध्याकाळी भाषणं देऊ शकतो, दुपारच्या वेळात मी आणखीन काहीतरी करू शकतो. त्यामुळं हा एक जो भाग जो नंतरच्या कालखंडामध्ये डेव्हलप झालेला आहे त्याच्यावरती ज्याचं त्याचं अर्थकारण अवलंबून आहे. पण पुन्हा फिरून विषय तिथंच येतो की त्या अर्थकारणातनं सुद्धा आणि आत्ताच्या अर्थकारणातनं सुद्धा की एकूण अर्थकारणाचा उद्दिष्टांचा जो भाग आहे तो उद्दिष्टांचा भाग हा तिथपर्यंतच पोहोचला पाहिजे की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसापर्यंत या देशातल्या उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा, नैसर्गिक संसाधनांचा आणि सगळ्याचा एकत्रित अधिकार जसा गरिबाचा आहे तसाच श्रीमंताचा आहे आणि जसा श्रीमंताचा आहे तसाच सर्वसामान्य माणसाचा आहे. हा विचार पोचणं आणि ते त्याच्यापर्यंत ती संसाधनं पोचणं याचा विचार करणं हा आजच्या अर्थकारणाचा भाग आहे. तोच विचार आपल्याला त्या कालखंडातही दिसून येतो. सर, अजून एक अंग आहे प्रशासकीय जे थोडं वेगळं आहे, पण परराष्ट्र धोरण म्हणजे त्यावेळेसचं सीमा, राज्यांच्या सीमा ह्या तेवढ्या आज आहेत तशा डेफिनेट नव्हत्या. पण तरीसुद्धा आजचं परराष्ट्र धोरण आणि शिवकालीन परराष्ट्र धोरण ह्याच्यामध्ये काय सांगड आहे? सांगड अशी नाही म्हणता येणार आपल्याला, पण भूमिका म्हणून आपण ती निश्चितपणे स्पष्ट करू शकतो. कारण आजच्या धोरणामध्ये सुद्धा आणि तत्कालीन धोरणांच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी बाळगलेल्या तत्कालीन धोरणांच्यामध्ये सुद्धा एक भूमिका आपल्याला दिसून येते की शक्यतो जोपर्यंत समोरचा शत्रू आपल्यावरती विनाकारण आक्रमण करत नाही तोपर्यंत केवळ मला राज्यलोभापायी मी कुणावर तरी आक्रमण केलेलं आहे आणि तत्कालीन सगळ्या गोष्टींचा एक साम्राज्यवादासाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी उपयोग केलेला आहे असं जे आपल्याला शिवकाळामध्ये अपवादाने दिसून येतं तसं आत्ता थोडंसं राहिलं आहे असं मला नाही वाटत. कारण आत्ताच्या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की आत्ता ही मानवनिर्मित समस्या, ज्या समस्येला आपण गेली 2 वर्ष तोंड देतो आहे ती समस्या असेल किंवा कुठली तरी खुसपटं काढून एकमेकांच्या जागांच्यावरती कब्जा करणं असेल, हा सगळा जो भाग आहे तो तत्कालीन व्यवस्थेमध्ये पण होता नाही अशातला भाग नाही. पण त्याची कारणं वेगवेगळी होऊ शकते. म्हणजे आजची कारणं जी आहेत ती साम्राज्य विस्तारासाठी असतील, तत्कालीन कारणं असतील ती धार्मिक विस्तारासाठी असतील. तर या सगळ्या याच्यामध्ये थोडासा भूमिकेतला फरक आहे, पण वृत्तीमधला फरक आपल्याला नाही दिसून येत. म्हणजे तत्कालीन ह्याच्यामध्ये सुद्धा एक आणखीन हवं ही एक जी वृत्ती माणसाच्या ह्याच्यामध्ये होती ती तत्कालीन राजांच्यामध्ये पण होती,
जी आजच्या देशांच्या प्रमुखांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मग शेवटी स्वतःचं संरक्षण म्हणून सावरकरांनी म्हणलेलं खूप छान एक वाक्य आहे की देशाच्या सीमा ह्या कधी कागदावरती पेन्सिलीने आखल्या जात नाहीत, तर त्या भूमीवरती तलवारीने आखल्या जातात. आणि हे तत्कालीन समाजामध्येही खरं होतं आणि आजही तितकंच खरं आहे. सर, आता आपण अनेक विविध मुद्द्यांवर चर्चा केली, तर तत्कालीन समाजातली एक अत्यंत आवश्यक गोष्ट जी आजच्या भागामध्ये असावी अशी आपल्याला कोणती वाटते? एक महत्त्वाचा विचार आहे जो मला वाटतं की म्हणजे ज्याला आपण एक युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो की नाही, तसं एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे की शेवटी एक राष्ट्र म्हणून विचार करत असताना त्या राष्ट्रामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रत्येक घटकाचं आणि तिथल्या प्रत्येक नागरिकाचं म्हणून जे कर्तव्य असतं ते कर्तव्य ज्याच्यातनं ठरतं, असं प्रत्येक नागरिकाचं एक राष्ट्रीय चारित्र्य जे आहे की नाही, त्या चारित्र्य निर्माणाची प्रेरणा आपल्याला शिवचरित्रातून मिळते, जी आजच्या कालखंडामध्ये आपल्याला थोडीशी कमी झालेली दिसते. कारण शेवटी महाराजांनी निर्माण केलं स्वराज्य म्हणजे काय निर्माण केलं? म्हणजे काही भूभाग जिंकला का? तर जिंकला. सैन्य उभं केलं का? केलं. राज्यकारभार केला का? लोककल्याणकारी केला. पण मग याच्यातलं वैशिष्ट्य काय? तर मला असं म्हणता येईल किंवा मी असं म्हणेन की तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये हा देश माझा आहे, ही संस्कृती माझी आहे, या परंपरा माझ्या आहेत आणि याचं रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा माझी आहे, ही भावना सर्वसामान्य माणसांच्यामध्ये निर्माण करण्याचं जे काम महाराजांनी केलं, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणं असं म्हणू, हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं, जे आत्ताच्या काळामध्ये होणं आवश्यक आहे. कारण शेवटी कसं आहे की म्हणजे काल आपण एका विषयावरती बोलत असताना असं म्हणालो की ही जबाबदारी शासनाची आहे, ही जबाबदारी यांची आहे, ही जबाबदारी त्यांची आहे, ह्याच्यामध्ये यांच्या परवानगीची आवश्यकता आहे, याच्यामध्ये त्यांच्या संमतीची आवश्यकता आहे. हे सगळं करत असतानासुद्धा आपल्याला दुर्दैवाने एक चित्र आत्ता असं दिसतं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना की आपण अपेक्षा सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो. म्हणजे शासनाकडनं व्यक्त करतो, सामाजिक संस्थांच्याकडनं व्यक्त करतो, शैक्षणिक संस्थांच्याकडनं व्यक्त करतो, सगळ्यांच्याकडनं आपण सामाजिक म्हणजे या बाबतीतल्या सगळ्या अपेक्षा व्यक्त करतो. पण फटकन जर आपल्याला जर असं कोणी प्रश्न विचारला की मग ह्याच्यामधली तुमची भूमिका काय, तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण गडबडून जाऊ. म्हणजे तू मगाशी म्हणालास ना की ते मला जास्त संयुक्तिक वाटतं की हे सगळं जे आहे की नाही, जे लोककल्याणकारी असेल, जे सुरक्षात्मक असेल, जे अर्थकारणात्मक असेल, ते सगळं जे आहे ते दुसऱ्यांनी करावं आणि मी मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या कोशामध्ये सुरक्षित राहावं, ही जी भूमिका आहे ती भूमिका मोडण्याचं पहिलं काम जिजाऊसाहेबांनी केलं. की त्यांनी सांगितले की हे जे होणारे तुझ्या भोवतीचे अत्याचार दिसत आहेत ना, ते सगळे अत्याचार तू नुसते सांगत बसायचे नाहीत मला, तर त्या अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी तुला उभं राहिलं पाहिजे, तू ते काम केलं पाहिजे आणि तुझ्या पाठीशी मी उभी राहणार. असं जोपर्यंत होत नाही, म्हणजे नेमकं काय केलं तर महाराजांच्या व्यक्तिमत्वामधलं राष्ट्रीय चारित्र्याचं जे उत्थान आहे ते जिजाऊसाहेबांनी घडवून आणलं आणि मग त्याच्यातनं निर्माण झालेल्या एका शिवाजी महाराज नावाच्या व्यक्तिमत्वानी ते निर्माण झालेलं जे उत्थान आहे ते सर्वसामान्यांच्यामध्ये घडवून आणलं. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारी तानाजीसारखी, त्यांच्याबरोबर काम करणारी येसाजीसारखी ही सगळी मंडळी कोण होती? ही काय परंपरेने सरदार होती का? ही सगळी शेतकरी मंडळी होती. पण त्या शेतकऱ्यांनी नांगराचा फाळ सोडून हातामध्ये तलवारी घ्याव्यात आणि देशाच्या संरक्षणासाठी उतरावं, ही भूमिका निर्माण करण्यामध्ये महाराजांचं जे मोठेपण आहे ते मोठेपण आजच्या आपल्या नेत्यांच्यामध्ये दिसतं का? आणि ते दिसत असेल तर ते चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ते सर्वसामान्यांच्यामध्ये उतरवू शकतात का? हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा लसावी असा आहे की आजचा नेता असू दे किंवा तत्कालीन नेता असू दे, हा आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाचं म्हणून असं आपल्या
देशाच्या रक्षणासाठी म्हणून असू दे किंवा आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी म्हणून असू दे, एक राष्ट्रीय चारित्र्य घडवू शकतो का, याचा विचार होणं महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्याला नेमकं शिवकालीन स्वराज्यात असं दिसतं की शिवाजी महाराजांनी काय निर्माण केलं तर सर्वसामान्य माणसांच्यामध्ये राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केलं. हा देश माझा आहे, या परंपरा माझ्या आहेत, हा धर्म माझा आहे आणि याचं संरक्षण दुसरं कोणीतरी येऊन करणार आहे आणि मी फक्त जाऊन तिथं घंटा वाजून नमस्कार करून एक नवस बोलून येणार आहे, असं महाराजांच्या बाबतीमध्ये किंवा महाराजांनी निर्माण केलेल्या याच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसत नाही. तर तो आपण निर्माण केलेला जो देव आहे त्याच्या रक्षणाची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. आपण निर्माण केलेल्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. हे सगळं लक्षात घेणारा सर्वसामान्य माणूस महाराजांनी निर्माण केला. म्हणून मग आपल्याला असं लक्षात येतं की स्वतःच्या मुलाचं लग्न टाकून त्या सिंहगडावरती लढाईला जाणारा तानाजी असेल किंवा आणखीन पुढच्या काळात पावनखिंडमध्ये लढणारे बाजीप्रभू असतील, पुरंदरावरती लढणारे मोरारबाजी असतील, ही सगळी काही एकदम त्यावेळच्या एकदम एलिट क्लासमधली माणसं होती आणि त्यांनी ते सगळं सांभाळायचं होतं, अशातला काही भाग नव्हता. ही सर्वसामान्य माणसं होती. या सर्वसामान्य माणसांच्याकडनं राष्ट्रनिर्माणाचं आणि राष्ट्र संरक्षणाचं एक असामान्य कार्य महाराजांनी करून घेतलं. ते कशाच्या जोरावर करून घेतलं तर त्यांच्या आतलं राष्ट्रीय चेतनेचं जे स्फुल्लिंग आहे ते महाराजांनी पेटवलेलं आहे. असं आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी म्हणून मी म्हणतो ना की आजचा म्हणजे आजच्या विषयाचा समारोपच असा आहे की मुळात आजच्या सगळ्या कालखंडामध्ये शिवचरित्राचं वैशिष्ट्य काय आहे तर तत्कालीन समाजामध्ये शिवाजी महाराजांनी जी एक विपरीत परिस्थिती होती ती विपरीत परिस्थिती बदलवण्यासाठी स्वतःहून केलेले जे प्रयोग होते आणि सर्वसामान्य माणसांना त्या सगळ्याच्या विरोधामध्ये उभं करण्याचा केलेला एक महत्त्वाचा भाग जो होता, ज्याच्यामध्ये त्यांच्या महत्त्वाकांक्षांचं जागरण होतं, त्यांच्या आत्मविश्वासाचं जागरण होतं, असं आत्ताच्या याच्यामध्ये जे अपेक्षित आहे आत्ताच्या पिढीकडनं, त्या पिढीच्यासाठी शिवचरित्र आदर्श आहे. म्हणजे आजचा शिवचरित्राचा आदर्श किंवा आजची शिवचरित्राची भूमिका काय आहे तर तो जो निर्माण होणारा आत्मविश्वास, अपेक्षित असलेला आत्मविश्वास आहे. म्हणजे आजच्या याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून मुलं आत्महत्या करतात, मला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलं आत्महत्या करतात. हा जो एक मनाचा थोडासा कमकुवतपणा या सगळ्या गोष्टींच्यामध्ये आलेला आहे ते तत्कालीन समाजामध्ये तुम्हाला दिसत नाही कुठं की मला तलवार घेऊन दिली नाही म्हणून आणि मला घोडा घेऊन दिला नाही म्हणून कुठल्या मुलांनी आत्महत्या केलेली असं आपल्याला तत्कालीन याच्यामध्ये दिसत नाही. तर तो जो एक भाग आहे तो व्यक्तिमत्वाच्या उभारणीचा जो भाग आहे ते व्यक्तिमत्व उभारण्यासाठी आणि त्या व्यक्तिमत्वाच्या याच्यासाठी एक मी ज्याला म्हणेन ना मगाशी शब्द मी वापरला की एक सार्वकालिक आदर्श किंवा एक चिरंतन आदर्श म्हणून आपण शिवाजी महाराजांच्याकडे बघतो. अन्यथा 300-350 वर्षानंतर एखाद्या व्यक्तिमत्वाचं नाव, एखाद्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व, एखाद्या व्यक्तिमत्वाची मोहिनी एवढी काळ टिकून राहणं हे अवघड आहे. हे असंच राहिलेलं नाही आहे. म्हणजे केवळ आम्ही त्यांच्या त्या चंद्रकोरीच्या प्रेमात होतो आणि त्यांच्या टोकदार दाढीच्या प्रेमात होतो आणि टोकदार नाकाच्या प्रेमात होतो म्हणून ते नाव टिकून राहिलं आहे असं नाही आहे. ते त्यांचं बाह्यांग आहे. ते बाह्यांग देखणं होतं याच्याबद्दल वादच नाही. ते प्रेमात पडण्यासारखंच रूप होतं पण त्या रूपाच्या पलीकडचाही त्यांच्या स्वरूपाचा जो वेध या समाजाने घेतला आणि त्या स्वरूपातनं त्यांचं जे व्यक्तिमत्व या लोकांच्या समोर उभं राहिलं ना त्या स्वरूपाचा आपल्याला थोडासा काहीतरी एक भाग होता येणं आणि त्या दृष्टिकोनातून आजचा शिवचरित्राचा आदर्श आपण घेणं हे मला जास्त संयुक्तिक वाटतं. धन्यवाद सर. आज आपण इथे आलात आणि आपल्या अशा अनेक खूप विस्तृत विषय फार थोड्या वेळात पण आपण खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. ह्यातले बरेचसे प्रश्न जे होते ते असे आपण नेहमी शिवचरित्र वाचतो त्यावेळेला की आजच्या जगात कसं असायला पाहिजे किंवा शिवाजी महाराज आज असते तर काय झालं असतं, तर ह्याची नेमकी आणि चांगली उत्तरं आपण दिलीत त्यासाठी धन्यवाद. तर मंडळी, हे होते इतिहास अभ्यासक आनंदजी देशपांडे सर. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी पाहत रहा राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल. धन्यवाद.